नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे आपलं आवाज इंडिया मराठीच्या या विशेष बातमीपत्रात. राष्ट्रवादीत महासंग्राम, काय असेल भविष्य? विलिनीकरण की विभाजन? राज्यात दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, की नेतृत्वावरून संघर्ष अधिक तीव्र होणार? अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या भवितव्यावर राजकीय चर्चांना वेग आला असून सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व, शरद पवार गटाचं विलिनीकरण आणि एनडीएची भूमिका या सगळ्यावरून आता थेट जाहीर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे. जर दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरण व्हायचं असेल तर नेतृत्व फक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचंच असावं आणि शरद पवार गटाने राजकीय वास्तव स्वीकारावं, असं आत्राम म्हणाले. आत्राम यांनी हेही स्पष्ट केलं आहे की अजित पवार आणि शरद पवार गटात झालेल्या चर्चा केवळ महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांपुरत्याच होत्या. पक्ष विलिनीकरणाबाबत कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही. इतकंच नाही तर सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, असंही आत्राम यांनी सूचित केलं आहे. शरद पवार गटाने एनडीएची धोरणं मान्य केल्यास विलिनीकरणास हरकत नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नेमकं कोणाचं विलिनीकरण कोणात होणार असा सवाल उपस्थित करत चर्चांवरच प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. या सगळ्यात शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी मात्र जोरदार आक्रमक भूमिका घेतली आहे. नाव न घेता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर टीका करत सत्तेचा लाभ घेण्यासाठी चिल्ल्यापिल्ल्यांचा सुळसुळाट सुरू आहे, असा घणाघात जानकर यांनी केला. विलिनीकरणाआधी विचारधारा एकत्र येणं महत्त्वाचं आहे. एनडीए सोबत जायचं की नाही हा निर्णय फक्त शरद पवारच घेऊ शकतात, असंही जानकर म्हणाल्यात. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही मैदानात उडी घेतली आहे. प्रफुल्ल पटेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करत त्यांनी म्हटलंय की अजित पवारांनी भाजपचा अजेंडा स्वतःवर थोपवून घेतला नाही. अजित पवारांनी भाजपसोबत जाताना आपले विचार खुंटीला टांगले नाहीत. प्रत्येक गोष्ट फडणवीसांना सांगितलीच पाहिजे, हा हट्ट कशासाठी, अशा शब्दात संजय राऊत यांनी प्रहार केला आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्यावरही मोदी आणि अमित शहांचे भक्त म्हणत राऊतांनी हल्लाबोल केला. दरम्यान राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून लवकरच सुनेत्रा पवारही दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. आता एकीकडे नेतृत्वासाठी रस्सीखेच तर दुसरीकडे विचारधारेचा संघर्ष. राष्ट्रवादीचं भवितव्य नेमकं कुठल्या वळणावर जाणार? विलिनीकरण होणार की दोन राष्ट्रवादींचा संघर्ष अधिक तीव्र होणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. पण सध्या मात्र राष्ट्रवादीच्या राजकारणात संभ्रमाचं वातावरण आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करा आवाज इंडिया मराठी.